जय शिवराय मंडळी. गणपतीच्या लगबगीमुळे म्हाका व्लॉग टाकणं शक्य झाला नाही, पण मी आजपासून तुमका दाखवणार आहे आमच्याकडे म्हणजेच कोकणात गणपतीत काय काय मजा असता ती. तर आज होतो गणपतीचो तिसरो दिवस आणि आमच्याकडे आज होतो मिसळपावचो बेत. तर मिसळपावाची तयारी वगैरे केलं आणि मग नित्या आणि परी आमच्या बाप्पाचा वाईच मनोरंजन करत होती. तर तोपर्यंत वाजले होते 12:15. मग आईने बाप्पासाठी बनवलेला मालपोळ्याचं नैवेद्य, तो नैवेद्य वगैरे बाप्पाक दाखवलं आणि मी परी आणि नित्य बसलो वस्त्र करू का. मंडळींनू, ही दोन टाळकी माझ्यासोबत असली ना की माझी कामं कधीच टायमात होत नाही, कारण यांची कामं कमी आणि बोलण्यात जास्ती असतात. तर 1 तास टाईमपास करून झाल्यावरती फायनली घेतलं वस्त्र करू का. मग वस्त्रासाठी लागणारी फुलं वगैरे बनवून घेतलं आणि बघा किती पसारो करून ठेवल्यानी येतो. मग त्यानंतर फायनली वस्त्र रेडी झाला आणि वस्त्र कसं हा या माका कमेंटमध्ये नक्की सांगा. मग वस्त्र वगैरे बनवून झाल्यावरती आम्ही गेलेलो परींच्या बाप्पाच्या पाया पडू का. मग थैसून गेलो सोहमकडे, कारण सोहमकडे आज पूजा होती. तर पूजेच्या पाया वगैरे पडलं आणि त्याच्यानंतर इलो घरी. मग बॅडमिंटन वगैरे खेळलं, तोपर्यंत झाली होती संध्याकाळ. मग आवरूक गेलो घरी आणि मग रोजप्रमाणे त्यानंतर दुसऱ्या नंबरची आरती आमच्याच घरी होती. मग घरी आरती वगैरे केलं आणि मिसळपावचं बेत केलेलो होतो. तर सगळ्यांका मिसळपाव वगैरे दिले. सगळ्यांका मिसळपाव वगैरे देऊन होईपर्यंत आमका बाबा पुढच्या घरची आरती चुकलेली होती. तर आम्ही डायरेक्ट गेलो परींच्या घरी. मंडळींनी जशी जशी घरात संपत येतात ना तशी स्वयंका काय होत येतात देव जाणे. मग शेवटच्या घरातली आरती केलं आणि त्यानंतर कोणाकोणाच्या घरी काय काय प्रसाद होतो ह्यावर गंभीर चर्चा चालू होती. मग सगळे केलेले जेवू का, तोपर्यंत मी चिवूसोबत टाईमपास करत होतं. मग सगळे जमेपर्यंत आम्ही जरा डान्स वगैरे केलं आणि सगळे जमल्यावरती आम्ही फुगडे वगैरे घालत होतो. आमची मस्ती अशीच चालू राहणार. तर आता खूप उशीर झालो. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.